आदेश देणाऱ्या महाडिकांच्या वारसालाही पक्षादेशाने बांधले। नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकल। कोल्हापूर महापालिकेचा महापौर कोण होणार हे एकेकाळी महाडिक ठरवत होते। इतकंच नव्हे तर कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा छत्रपती ताराराणी आघाडीच्या माध्यमातून राजकारणाची सूत्रे हलवली जायची। त्यामुळे एकेकाळी ताराराणी आघाडी आणि महाडिक असे समीकरण होते आणि महापालिकेच्या राजकारणात ताराराणी आघाडीच्या भूमिकेला महत्त्व देखील तितकंच होतं। थोडक्यात कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणाची दिशा महाडिक यांची ताराराणी आघाडी ठरवत होती। मात्र खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी नगरसेवक पदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज वरिष्ठांच्या आदेशानंतर मागे घेतला आणि याच प्रकारानंतर एकेकाळी महापालिकेच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या महाडिक कुटुंबातील कृष्णराज यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागल्याने त्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात केली जात आहे। याशिवाय या निमित्तानं महाडिक यांच्या ताराराणी आघाडीची त्या काळी असलेल्या वर्चस्वाची चर्चा पुढे आली आहे। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ सुरू होता। महायुतीमधील काही प्रमुख नेत्यांनी जागा वाटपावरून खासगीमध्ये नाराजी व्यक्त केली होती। महाडिक यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि महापालिकेतील एकेकाळचे कारभारी असलेल्यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीमधील जागा वाटपाला होणारा विलंब आणि जागा वाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता यापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या काळात राजकारणात असं काही नव्हतं असं म्हणत महाडिक सांगतील त्याला उमेदवारी आणि महापौर पदाचं नाव देखील एका चिठ्ठीवरून फायनल केलं असायचं। उमेदवारांच्या याद्यांच्या चिठ्ठी महादेवराव महाडिक यांच्या खिशामध्ये असायची, इतका दबदबा त्यांचा होता। अशा आठवणी प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितल्या। भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र असलेल्या महायुतीला कोल्हापुरात एक संघ लढायचा आहे। त्यामुळेच जागा वाटपावरून अखेरपर्यंत बैठका सुरू होत्या। पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी वरिष्ठांच्या आदेशानुसार कृष्णराज धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरला। मात्र पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानुसारच आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं। मात्र एकीकडे भाजपमधील आमदार खासदारांच्या मुलांना नगरसेवक पदासाठी उमेदवार देऊ नये असा आदेश पक्षाकडून देण्यात आल्याने कृष्णराज महाडिक यांची उमेदवारी मागे घेतली असं सांगण्यात आलं। दरम्यान महापालिकेच्या राजकारणात महादेवराव महाडिक यांचं नाव अग्रभागी राहिलं आहे। 1990च्या सार्वत्रिक निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या बॅनरखाली महाडिक राजकारणात उतरले। त्यांच्या पाठीशी तेव्हा आमदार PN पाटील आणि अरुण नरके होते। त्या तिघांना मनपा म्हणजेच महाडिक नरके पाटील असंही संबोधलं जात होतं। महाडिक नरके आणि PN पाटील यांना पडद्यामागे राहून एकेकाळी राजकीय सल्ले देण्याची महत्वाची भूमिका नगरसेवक राहिलेले आर्किटेक्ट शरद सामंत करीत होते। परंतु पुढे काही काळाने PN महापालिकेच्या सक्रिय राजकारणातून बाजूला गेले। त्यामुळे महाडिक नाव सांगतील तेच महापौर होऊ लागले आणि सर्व पदे सुद्धा तेच वाटत होते। 1990 ते 2007 पर्यंत सलग 17 वर्ष माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती ताराराणी आघाडीनं महानगरपालिकेवर निर्विवाद सत्ता गाजवली। पण 2007 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाने फोडाफोडीचं राजकारण करून महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली। या सर्व जुन्या राजकीय घडामोडी पाहता एकेकाळी महापालिकेवर एक हाती वर्चस्व असणाऱ्या व त्यांच्या आदेशानुसार उमेदवारीबाबत निर्णय होत असलेल्या महाडिक कुटुंबातील कृष्णराज महाडिक यांनी पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी मागे घेणं हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय। राजकारण प्रवाही असतं, बदललेल्या राजकीय समीकरणाचे हे प्रतीक मानलं जातं। दरम्यान 2015 मधील निवडणूक ताराराणी आघाडीने भारतीय जनता पक्षासोबत आघाडी करून लढवली होती। जोरदार हवा तयार करण्यात भाजप ताराराणीचे नेते यशस्वी झाले। मात्र 2015 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली। यावेळी मात्र महाडिक यांची ताराराणी आघाडी स्वतंत्ररित्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात होती। धनंजय महाडिक हे भाजपकडून खासदार आणि अमल महाडिक हे भाजपकडून आमदार असल्याने त्यांनी साहजिकच या निवडणूक भाजपच्या माध्यमातूनच लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। खासदार धनंजय महाडिक हे भाजपकडून राज्यसभेवर आहेत, तर त्यांना कृष्णराज महाडिक यांना देखील राजकीय नेतृत्वात पुढे आणायचं आहे। विधानसभा निवडणुकीवेळी देखील कृष्णराज महाडिक उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते। यावेळी देखील त्यांना थांबावं लागलं, तर आता पुन्हा एकदा त्यांना नगरसेवक पदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागलाय। तर दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसारच कृष्णराज महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं स्पष्ट केलंय।
कृष्णराज थांबलेले नसून तो छावा असल्याचा उल्लेखही खासदार महाडिक करतात. छावानं 2 पावलं मागे घेतली असं वर्णन खासदार महाडिक यांनी केलं आहे. तर कृष्णराज महाडिक यांच्या माघारीबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुमच्या महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पाहत राहा सकलम मीडिया. धन्यवाद.